सगळ्यांना. तर आज वार आहे बघा, बुधवार, आणि आपण चाललोय भरायला बेंगलोर, भिवंडी टू बेंगलोर. जवळच होतं बघा भिवंडी पाशी, एक 5-10 किलोमीटर असं. तिथून भरून निघूया बेंगलोरसाठी. चला तर चाललोय बघा टगडाव 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 करत भिवंडीला. आज पण काय पाऊस नाही, पावसाचं वातावरण आहे, थोडं पाऊस नाही, ऊन पण दिसायला. वातावरण थंडच आहे. चला आता बघू भिवंडीला कसं वातावरण. अचानकच पाऊस इथे आला तरी, नाहीतर मग दिवसभर ऊन पडतं. ब्रेकर एवढा मोठा, रव्याला बघा ट्रॅफिक, भयानक ट्रॅफिक. इथं लावली आपली गाडी, गाडीमध्ये भरायचं आहे केमिकल. मिळाले बघा पेपर. आता आपण निघू शकतो, काय अडचण नाही आपल्या बेंगलोरच्या प्रवासासाठी. चला तर मग आपण सुरू केलाय आपला प्रवास भिवंडी टू हुसूर, जे तामिळनाडू बॉर्डरवर येते, तामिळनाडू स्टेटमध्ये येते तामिळनाडू. बेंगलोरपासून 60-70 किलोमीटर आहे. तर आपला पहिला स्टॉप असणार आहे हॉटेल बागेश्रीच्या बाजूला. हॉटेल बागेश्री नाही बरं का, हॉटेल बागेश्री दादा कोंडकेंचं हॉटेल आहे खोपोलीला. त्याच्या बाजूला CNG पंप आहे. त्या CNG पंपात आपलं गाडीला जेवण द्यायचं, म्हणजे CNG भरायचं आपल्याला खोपोलीमध्ये. आणि खोपोलीमध्ये CNG भरून आधी गाडीचं पोट भरू आणि मग आपल्या पोटाचं बघू. तर आपल्याला सुरुवातीलाच बघा इथून 11 मिनिटं ट्रॉफिकमध्ये थांबावं लागणार. 11 मिनिटाचं ट्रॉफिक दाखवतं इथं लाल. तर रस्त्याची हालत बघा कशी झाली. मोठ्या मोठ्या गाड्या जाऊन रस्ता दबलाय, त्यामुळे इथं जाताना टगडाव 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 होत. फास्ट आलं की टगडाव टगडाव, हळू गेलं तर मग जायला लागतं. चला, ट्रॉफिक भरपूर आहे इथं. 11 मिनिटाचं ट्रॉफिक आहे. कुठलं हॉस्पिटल आहे भिवंडीचं आहे, आकृती हेल्थ सिटी हॉस्पिटल. ट्रॉफिक वाला बघा, एक थांब म्हणतोय आणि एक जा म्हणतोय. एकानं जा म्हणायचं, दुसऱ्यानं थांब म्हणायचं आणि तिसऱ्यानं पकडायचं. पुढे आले बघा भिवंडीचं ट्रॉफिक. यायलाच लागतंय भिवंडीच्या ट्रॉफिक मध्ये येऊन अडकायला लागतंय.
आणि जाताना नियोजन आहे बघा, जेवण बनवायचं साहित्य घ्यायचं आपलं सगळं आणि बेंगलोरमध्ये गेल्यावर जेवण बनवून खायचं. गॅस खराब झालाय आपला पहिला. सागरला येताना गॅस घेऊन यायला सांगायचा, त्याच्या गाडीमध्ये आहे की नाही. चला चालू झालं. बघा मित्रांनो कसं झालंय वातावरण, एकदम असा अंधार पडल्यासारखं झालं. आपण आलो आता भिवंडी पास करून ठाणे जाऊ. भिवंडी आणि ठाण्याच्या मध्ये ते आहे ना खाडी, त्या ब्रिजवर. पाऊस जबरदस्त येणार आहे. अजून तर काही आलेलं नाही, येईल असं झालंय वातावरण. आताच आपण ट्रॅफिक मधून बाहेर पडतो. चला बघा चालू पाऊस. 1 किलोमीटर पण आलो नाही तिथं आणि पाऊस चालू झाला. जेवण आहे बघा. हॉटेल
हे बघा 7/12ला चिटकूनच आहे हॉटेल बागेश्री दादा कोंडके यांचे हॉटेल. खोपोली जवळच आहे बघा, खोपोलीपासून 1-2 किलोमीटरवरती पनवेलकडे जाताना. आले बघा CNG पंपावर, जो आपण कायम CNG भरतो त्या पंपावर. पण आपण जायला आता CNG नाही भरायचा. CNG आपल्याला भरायचं डायरेक्ट पुणे पास केल्यानंतर. आत्ता तर 33 किलोमीटर आलं आपण CNG भरून. आणि आपण आता पिणार आहे मस्तपैकी स्पेशल इराणी मलाई चहा. या रोडनं आलो आणि चहा पिलो नाही असं कधीच नाही म्हणत. एक नंबर चहा भेटते, इराणी चहा सोलापूरचा. चहा प्यायचा आपल्याला तिकडं. मिस्टर इराणी हे काय झालं नवीन, मुंबई क्युसिन फास्ट फूड नको. आता फास्ट नको, स्लो नको. आधी प्यायचा आपल्याला चहा. गाड्या बघा किती फास्ट आहेत. रोड क्रॉस करायचा आपल्याला. चला मलाई चहा, मलाई चहा एक. मलाई चाय कम चक्कर, थोड़ा कम चक्कर. हे बघा आलाय महाराजांचा जिरेटो. हा पुतळा महाराजांचा. हा बघा जिरेटो कसं आहे. हे लोकेशन आहे खोपोली घाटाच्या खाली. अजून घाट सुरुवात व्हायचा आहे. CNG भरला बघा मित्रांनो. आता CNG भरून निघालो आपण बारामतीला. बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचतोय. 10 वाजेपर्यंत तर चालू असतंय म्हणून हॉटेल त्यांचं. आपल्याला 10च्या पुढे जात. दिसलं का बोर्ड. हॉटेल खरं तेच. इथं सगळं खोटं आहे. जेवणाला चव नाही, क्वालिटी नाही आणि क्वांटिटीही नाही. राईस तर एकदम थर्ड क्लास. रेशनचा आपल्या घरात याच्यापेक्षा भारी राईस होतो. असला इथं भात आहे. एकदम थर्ड क्लास राईस, चिखलाच्या गोळ्यासारखा. क्वालिटीची होती बघा. बाजरीची भाकर, बाजरीची भाकर, कांदा आणि काकडी हे क्वालिटीचं होतं. बाकी जेवण मी आलो म्हणून कोणी येऊ नका.
जेवण ह्याच्यापेक्षा चांगलं जेवण तुम्हाला पंढरपूर फलटण रोडला, पंढरपूर पासून एक 10-15 किलोमीटरवर आहे बघा. हॉटेल लय भारी, नवीनच चालू झालं ते पण. ढवारा जेवण, सेम प्राइस 250 रुपये. फक्त पाणी बॉटल मिळत नाही तिथं. पण इथं पाणी बॉटल घेऊन पण काय उपयोग नाही, काहीच चव नाही हो त्या जेवणाला. ह्या एकदम सप्पक होतं. आणि मेन म्हणजे ते जे वाजले बघा 4:15, आणि बरोबर 4:15 वाजता आपण घरी पोचतोय. 2 मिनिटं कमी 4:15ला. कसं शांत पडले बघा गाव आमचं. चार वाजून 13 मिनिटं झाली. बघा आपली गाडी उभी आहे पुढं. पांढरी परी, लाल परी, चॉकलेटी परी आणि एक पांढरी परी.